नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शरीरामध्ये तुमच्या शक्तीची कमतरता असणे म्हणजे सतत थकवा जाणवणं, कमजोरी जाणवणं, शरीरामध्ये स्टॅमिना तुमचा कमी असणं, शारीरिक स्टॅमिना कमी असणं, शरीरामध्ये उष्णतेचा तुम्हाला प्रचंड त्रास असेल, कुठल्याही प्रकारची उष्णता असेल, हाताचे सालटे जात असतील किंवा तोंडामध्ये तुमच्या उष्णतेमुळे फोड येत असतील किंवा उष्णतेचा इतर कुठलाही त्रास असेल, त्याचबरोबर तुम्ही लगेच थकून जात असाल किंवा काही पुरुषांमध्ये वीर्य कमी किंवा फर्टाईल नसणं, वीर्य घट्ट नसणं, त्याचबरोबर लघवीमधून वीर्य जाण्याची समस्या असते, अशी समस्या सुद्धा या उपायाने पूर्णपणे निघून जाते. शरीरामध्ये उष्णतेचा जो त्रास आहे तो अगदी सहजरित्या या उपायाने निघून जातो, कारण हे प्रचंड थंड प्रमाणामधलं हे पेय तयार होतं. हाडाचे आजार असतील तर ते निघून जातात, सांधेदुखीचा त्रास निघून जातो, पित्ताची समस्या निघून जाते. बरेच मुलं भरतीची तयारी करत असतात आणि थोडंसं रनिंग केले किंवा कसरत केली की लगेच थकून जातात, त्यांचा स्टॅमिना कमी पडतो आणि यासाठी बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारलेलं आहे. तर अशा मुलांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी किंवा वयस्कर व्यक्तींना सुद्धा थोडंसं चाललं की थकवा जाणवतो, अशा व्यक्तींचा सुद्धा स्टॅमिना वाढवण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्याच घरामधले 2-3 साधे घटक लागतात, जे आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात. यासाठी आपल्याला लागतं गव्हाचं दूध. गव्हाचं दूध काढून घ्यायचं आहे. ते या पद्धतीने काढायचं आहे की साधारणतः 2-3 चमचे गहू किंवा 50 ग्रॅम गहू आपल्याला भिजायला घालायचे आहेत. रात्री 1 कप पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. हे रात्रभर भिजल्यानंतर सकाळी हे गहू आपल्याला कुटून किंवा वाटून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून आपल्याला त्याचं दूध काढून घ्यायचं आहे. हे जे दूध असतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मधुर असतं, थंड असतं, बलकारक असतं, धातुवर्धक असतं, त्याचबरोबर हे पौष्टिक आणि आयुर्वेदिक दृष्ट्या खूपच महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये पोटॅशियम असतं, प्रोटीन असतात, मॅग्नेशियम असतात, फॉस्फरस असतात, अत्यंत पौष्टिक घटक याच्यामध्ये निर्माण झालेले असतात. गव्हाला आयुर्वेदिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. भिजलेल्या गव्हाचं दूध किंवा गव्हाचे जे हिरवे रूप असतात त्याला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. असं गव्हाचं दूध आपल्याला 1 कपभर काढून घ्यायचं आहे. यामध्ये जो दुसरा घटक आपल्याला मिक्स करायचा आहे ते आहे खडीसाखराची पावडर. खडीसाखर ही दोऱ्यावाली वापरायची आहे. आता ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी खडीसाखर नाही वापरली तरी चालतं. खडीसाखर थंड असते, उष्णतेचा त्रास निघून जावा म्हणून आपल्याला ती वापरायची आहे. तिसरा जो घटक आपल्यासाठी लागणार आहे ते आहे जिरे. जिरे आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत, खूप काळे पडू द्यायचे नाहीत. हलके भाजून घेऊन त्याची पूड आपल्याला तयार करायची, जिऱ्याची पूड तयार करायची. जिरे आपल्याला कुटून घ्यायचे आहे. हे जे जिरे असतात यामध्ये व्हिटॅमिन ई जीवनसत्व असतं, जे पुरुषत्व, त्वचा आणि केस यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे तुमचं पचन चांगलं होतं. वायुनाशक असतात जिरे, पाचक असतात, सांधेदुखीचा त्रास कमी करतात, कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरामध्ये निर्माण होऊ देत नाहीत, कोलेस्ट्रॉल रोधक असतात आणि त्याचबरोबर उष्णतेचा त्रास कमी करणारे, पित्ताचा त्रास कमी करणारे हे जिरे असतात. जिरेची 1 चमच्यावर पूड आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. याला चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि सकाळी उपाशी पोटी आपल्याला हा उपाय करायचा आहे. सलग 10 ते 11 दिवस करायचा आहे. हे प्रचंड थंड पदार्थ तयार होतो आणि त्यामुळं उष्णतेचा त्रास तुमच्या शरीरातून पूर्णपणे निघून जातो. या उपायामुळं स्टॅमिना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. वीर्यवर्धक आहे, हे धातुवर्धक रसायन तयार होतं, त्यामुळं वीर्य कमी असणं किंवा फर्टाईल नसणं, वीर्य घट्ट नसणं, लघवीतून वीर्य जाणं, ह्या ज्या पुरुषांच्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. अत्यंत ताकदीचा शक्तिवर्धक उपाय आहे. जे विद्यार्थी किंवा जे मुलं भरतीची तयारी करत आहेत आणि स्टॅमिना कमी पडतो अशा पद्धतीच्या कमेंट केलेल्या आहेत, अशा मुलांनी 10 ते 11 दिवस हा उपाय करून बघा. तुमचा थकवा तुम्हाला अजिबात जाणवणार नाही, स्टॅमिना तुमचा प्रचंड प्रमाणामध्ये वाढेल. हा उपाय फक्त गर्भवती मातांनी करायचा नाही, बाकी सर्व लोकांना हा उपाय करता येतो. हे जे गव्हाचं दूध आहे ते प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन बनवायचं आहे. म्हणजे रोज संध्याकाळी आपल्याला हे स्वतंत्र भिजू घालायचे आहेत. सकाळी आपल्याला त्याचं दूध काढून घ्यायचं आहे आणि त्याचा उपाय करायचा. उपाय आपल्याला 11 दिवस करायचा आहे. एकच वेळेस दूध काढून आपल्याला ठेवायचं नाही, तर रोज आपल्याला हे स्वतंत्र तयार करायचं आहे. तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.